ओके, काल आपण न्यूरॉनला 4 बेसिक पार्ट असतात असं पाहिलं. सेल बॉडी, सोमा, दुसरा डेंड्राइट, तिसरा एक्झॉन आणि टर्मिनल बटन्स. तर आपण आता आज पहिल्या पार्ट विषयी बघूया. पहिला पार्ट आहे न्यूरॉनचा सेल बॉडी. न्यूरॉन ही एक सेल आहे आणि ती सेल जनरल सेल सारखी नुसती गोल किंवा लांबुळकी अशी नसते. तर ती न्यूरॉन हा जास्त लांब असतो आणि नर्वमधून तो स्टिम्युलस पास होत असतो. तर ही एक स्पेशलाइज्ड सेल आहे, आपण आधी काल बघितलं. तर ही स्पेशलाइज्ड सेल जी आहे ती एकदम लांबुळकी असते आणि ती स्टिम्युलस पास करण्याचं काम करते. तर ही जी सेल आहे त्या सेलला 4 वेगवेगळे टाइप्स असतात, 4 वेगवेगळे त्या सेलचे भाग असतात आणि ते 4 वेगवेगळे भाग म्हणजे सेल बॉडी, एक्झॉन, नंतर टर्मिनल बटन्स, हे काल मी ते सांगितले ते. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो सेल बॉडी आपण पाहूया. सेल बॉडीला आपण सोमा असं पण म्हणतो किंवा सायटॉन असं पण म्हणतात किंवा पेरिकार्डियन असं पण म्हणतात. सोमा, सायटॉन, पेरिकार्डियन यापैकी कोणताही जर समजा क्वेश्चनमध्ये विचारलं तुम्हाला तर गोंधळून जायचं नाही. सोमा म्हणजेच सायटॉन म्हणजेच पेरिकार्डियन म्हणजेच सेल बॉडी. चारहींचा अर्थ एकच आहे. न्यूरॉनला जी सेल बॉडी असते त्यालाच सोमा म्हणतात, त्यालाच सायटॉन म्हणतात आणि त्यालाच पेरिकार्डियन असं म्हणतात. हा जो पेरिकार्डियन आहे हा लार्ज असतो, मोठा असतो. एक्झॉन लांबुळका असतो, ते एक्झॉन टर्मिनल्स अजून लांबुळके असतात. सोमा जे आहे ते लार्ज असते, स्पेरिकल असतो. स्पेरिकल म्हणजे गोल, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. सोमामध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियस बरोबर न्यूक्लिओलस पण असतो. एकच असतो, फक्त डिस्टिंक्ट असतो. बाकीच्या काही सेल अशा आहेत की ज्या सेलमध्ये अनेक न्यूक्लिओलस असतात, मेनी न्यूक्लिओलस आर प्रेझेंट. पण न्यूरॉन ही एक अशी सेल आहे की ज्याच्यामध्ये एकच न्यूक्लिओलस असतो. तर सिंगल आणि डिस्टिंक्ट असतो, मोठा असा न्यूक्लिओलस असतो, बरोबर. नंतर सेल मेम्ब्रेन जे आहे म्हणजे सोमाचं सेल मेम्ब्रेन हे सोमाच्या आसपास असतं आणि हे कंडेन्स्ड सायटोप्लाझम पासून बनलेलं असतं. कंडेन्स्ड सायटोप्लाझम म्हणजे काय, तो घट्ट असतो एकदम किंवा थिक असतो, थिक ग्रीस सारखा असतो किंवा दह्यासारखा असतो. घट्ट असा सायटोप्लाझम असतो आणि त्या घट्ट अशा सायटोप्लाझम पासून हे सेल मेम्ब्रेन बनलेलं असतं. सोमाच्या आजूबाजूला जे सेल मेम्ब्रेन असतं ते सेल मेम्ब्रेन हे कंडेन्स्ड सायटोप्लाझम पासून म्हणजे घट्ट अशा सायटोप्लाझम पासून बनलेलं असतं. न्यूरोप्लाझम जो आहे, आता हा जो सायटोप्लाझम आहे जो न्यूरॉनमध्ये असतो, तर न्यूरॉनमध्ये असलेल्या सायटोप्लाझमला न्यूरोप्लाझम असं म्हणतात. ओके, न्यूरोप्लाझम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, न्यूरॉनमध्ये असलेला सायटोप्लाझम म्हणजे न्यूरोप्लाझम. हा न्यूरोप्लाझम सोमामध्ये असतो. याचं जनरल स्ट्रक्चर आहे म्हणजे जनरल सेलमध्ये जसा सायटोप्लाझम असतो तसाच सायटोप्लाझम या न्यूरॉनमध्ये असतो. फक्त त्याचं नाव वेगळं आहे, न्यूरोप्लाझम आहे. न्यूरॉनमध्ये असतो म्हणून न्यूरोप्लाझम, दॅट्स ऑल. बाकी तो दुसऱ्या सायटोप्लाझम सारखाच असतो. तसंच ह्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, गोल्गी बॉडी असते आणि दुसऱ्या सेल्स पण प्रेझेंट असतात. दुसऱ्या सेल्सप्रमाणे यांच्यात पण मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी बॉडीज असतात. आता मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन आपल्याला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रियापासून आपल्याला एनर्जी मिळते, एटीपी मॉलिक्युल्स जनरेट होतात सेलमध्ये आणि त्या सेलला काम करण्याची शक्ती मिळते. सो मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी बॉडी हे जसे इतर सेलमध्ये प्रेझेंट असतात तसं सोमामध्ये पण ह्या प्रेझेंट असतात, बरोबर. नंतर न्यूरोफायब्रिल्स हे न्यूरोप्लाझममध्ये असतात. म्हणजे न्यूरॉनच्या आतमध्ये हे काय आहे, न्यूरोप्लाझम आहे आणि ह्या न्यूरोप्लाझमच्या आतमध्ये काय आहे, न्यूरोफायब्रिल्स आहे. आता हे न्यूरोफायब्रिल्सचं काम काय असतं, तर इट इज नथिंग बट ए सायटोस्केलेटन. म्हणजे सेलचा हा एक ढाचा आहे. सेल्सला पक्का शेप राहावा, सेल तिरपी होऊ नये किंवा सेल एकमेकाला चिटकून जाऊ नये, चिपकून जाऊ नये सेल, म्हणून त्याला आतमध्ये स्केलेटन असतं आणि हे स्केलेटन म्हणजेच काय,
तर न्यूरोफायब्रिल्स. हे न्यूरोफायब्रिल्स या सेलमध्ये न्यूरोप्लाझममध्ये असतात. न्यूरोफायब्रिल्स हे फॉर्म आहे. फॉर्म म्हणजे काय, असे काठ्यांसारखे असतात किंवा काड्यांसारखे असतात आतमध्ये, आणि प्रोटोप्लाझमिक आहेत, ते प्रोटोप्लाझमने बनलेले असतात. सायटोप्लाझमच्या आधीचा जो असतो त्याला प्रोटोप्लाझम म्हणतात. प्रोटो म्हणजे आधी, तर हे प्रोटोप्लाझमिक थ्रेड्स आहेत या, आणि ह्या थ्रेड्स या न्यूरोफायब्रिल्स याला म्हणतात. आणि हे न्यूरोफायब्रिल्स हे न्यूरोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. आता हे जे न्यूरोफायब्रिल्स आहे, हे न्यूरोफायब्रिल्स सेल बॉडीमध्ये असतात आणि सेल प्रोसेसेसमध्ये पण असतात. न्यूरोफायब्रिल्स हे सेल बॉडीमध्ये आणि सेल प्रोसेसेसमध्ये. सेल प्रोसेसेस कोणाला म्हणतात, सेलपासून बाहेर पडलेली जी एखादी एक लिंब सारखी एखादी किंवा सुडोपोडियासारखी एखादा जो भाग असतो बाहेर आलेला सेलमधून, त्याला सेल प्रोसेस म्हणतात. तर या सेल प्रोसेसमध्ये पण आणि सेलच्या बॉडीमध्ये, म्हणजे मेन बॉडी जी आहे सेलची, त्या बॉडीमध्ये सुद्धा न्यूरोफायब्रिल्स जे ते प्रेझेंट असतात. बरोबर. आता ह्या सायटोप्लाझममध्ये निसेल्स बॉडीज किंवा ग्रॅन्युल्स हे एक स्पेशल स्ट्रक्चर असतं. ग्रॅन्युल्स म्हणजे काय, तर छोटे छोटे कण असतात त्या सायटोप्लाझममध्ये किंवा न्यूरोप्लाझममध्ये. त्या कणांना ग्रॅन्युल्स असं म्हणतात. आणि त्या ग्रॅन्युल्स निसेल्स नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा शोधून काढले आहे, म्हणून त्याचं नाव त्याला दिलेलं आहे निसेल्स बॉडीज. ह्या निसेल्स बॉडी ह्या न्यूरोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. या निसेल्स बॉडी भरपूर असतात, सोमामध्ये भरपूर असतात. छोट्या छोट्या ग्रॅन्युल्स असतात, हे म्हणजे कण असतात त्या न्यूरोप्लाझममध्ये. आणि हे बेसोफिलिक बॉडीज आहेत. ह्या बेसोफिलिक्स म्हणजे काय, तर यांना अट्रॅक्शन आहे. कोणाचं अट्रॅक्शन आहे, तर बेसचं अट्रॅक्शन आहे. बेस म्हणजे काय, जी ऍसिडच्या विरुद्ध असते. जोगदंडे, नाही सॉरी, मी हे इथला शब्द बोललो. सो निसेल्स बॉडीज ज्या आहेत, या निसेल्स बॉडीज या न्यूरोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. आणि ह्या निसेल बॉडीज बेसोफिलिक म्हणजे काय, तर त्यांना अट्रॅक्शन असतं. बेस म्हणजे काय, तर अल्कलीला बेस हा दुसरा शब्द आहे. ॲसिड आणि अल्कली, तसं ॲसिड आणि बेस. ओके, तर हे बेसोफिलिक असतात, म्हणजे त्यांना बेसची अट्रॅक्शन असते. दे आर ॲफिलेशन, त्यांना ॲफिलेशन असतं. बेस म्हणजे अल्कलीशी ॲफिलेशन असतं. ओके, अशा या निसेल बॉडीज ज्या आहेत या क्लम्प्स सारख्या दिसतात. क्लम्प म्हणजे गोळे गोळे, असे मध्येच गोळे झालेले जे असतात, ते त्या गोळ्यांना आपण क्लम्प्स असं म्हणतात. या निसेल बॉडीज या क्लम्प्स सारख्या दिसतात आपल्याला. तर क्लम्प्स कोणाचे असतात या निसेल बॉडीज, म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या वरती रायबोसोम्सचे ग्रॅन्युल्स असतात. आणि त्या ग्रॅन्युल्समुळे ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे असं खडबडीत दिसतं. आणि खडबडीत दिसल्यामुळे त्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हटलेलं आहे. दुसरं जे असतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याच्यावरती रायबोसोम्सचे ग्रॅन्युल्स नसतात. त्यामुळे रायबोसोमचे ग्रॅन्युल्स नसल्यामुळे ते प्लेन दिसतं, म्हणून त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतात. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे SER आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे RER. ओके, तर ह्या निसेल्स बॉडीज म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे क्लम्प्स म्हणजे गोळे बनलेले असतात, त्यांना निसेल बॉडीज असं म्हणतात. त्याच्यामध्ये फ्री रायबोसोम्स जे आहेत त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये चिकटलेले असतात बाहेरच्या बाजूने, रोसेट्स म्हणजे बशीसारखे.
रायबोसोम्सचे स्ट्रक्चर बशीसारखे असे बाहेरच्या बाजूला चिकटलेले असतात निसल्स बॉडीज. म्हणजे काय, तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेरच्या बाजूला फ्री रायबोसोम्स चिकटलेले असतात रोसेट लाईक. त्यांचे जे क्लम्प्स झालेले असतात ते म्हणजे निसेल्स बॉडीज. ओके, तर हे निसेल्स बॉडीचं स्ट्रक्चर सगळं समजलं आपण. 2 पॉईंटपासून तर निसेल्स बॉडीचं स्ट्रक्चर पाहतो. नाव निसेल्स बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस होत असतं. हे सेलमधलं फार महत्त्वाची ही घटना आहे. प्रोटीन सिंथेसिस होतं आणि त्या प्रोटीनपासूनच वेगळे कामं घडून येतात सेलमध्ये. तर ते प्रोटीन सिंथेसिस जे आहे हे प्रोटीन सिंथेसिस निसेल्स बॉडीमध्ये होतं. आणि ते प्रोटीन सिंथेसिस म्हणजे कोणतं प्रोटीन तयार करतात, तर न्यूरो हार्मोन तयार होतात. न्यूरो हार्मोन हे एक प्रकारचे प्रोटीन्सच. ओके, तर हे प्रोटीन्स याच्यामध्ये तयार होतात. कोणामध्ये, निसेल्स बॉडीमध्ये, न्यूरॉनमध्ये. न्यूरॉनमध्ये ज्या निसेल्स बॉडी असतात त्या निसेल्स बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं आणि ते प्रोटीन जे तयार होतं त्या प्रोटीनला म्हणतात न्यूरो हार्मोन्स. आलं लक्षात. सो निसेल्स बॉडी ज्या आहे या निसेल्स बॉडी ह्या सायटॉनमध्ये प्रेझेंट असतात. सगळं आपण हे पाहतोय निसेल बॉडी, बरोबर. आणि ह्या निसेल्स बॉडीमध्ये न्यूरो हार्मोन्स तयार होतात. हे आपण महत्त्वाचं त्याचं काम बघितलं. न्यूरो हार्मोन्स ने नर्वचं ॲक्च्युअली काम होतं. निसेल्स बॉडीज या सायटॉनमध्ये असतात आणि ब्रँचिंग डेंड्रॉनमध्ये पण असतात. पण ॲक्झॉनमध्ये निसेल्स बॉडीज नसतात. ओके, आणि त्यांच्या कोनिकल बेसेसमध्ये सुद्धा ह्या निसेल्स बॉडीज नसतात. निसेल्स बॉडी ह्या फक्त सायटॉनमध्ये असतात आणि ब्रँचिंग डेंड्रॉनमध्ये असतात. बाकी ॲक्झॉनमध्ये आणि कोनिकल बेसेसमध्ये निसेल्स बॉडीज नसतात, अब्सेंट असतात. ठीक आहे. नाऊ सेंट्रिओल जे हे पण न्यूरोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं. सो निसेल बॉडीमध्ये सेंट्रिओल असतो. सेंट्रिओल हे एक सेल ऑर्गनेल आहे. जसं मायटोकॉन्ड्रिया असतं, जसं काय गोल्गी बॉडी असते, जसं सायटोसोम असतो, जसं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं, जसं मायटोकॉन्ड्रिया असतं, जसं न्यूक्लियस असतं, जसं न्यूक्लिओलस असतं, जसं रायबोसोम असतो. तर हे जे सेलमधले ऑर्गन्स आहे म्हणजे सेल ऑर्गनेल्स आहे, तर या सेल ऑर्गनेलमधलं एक ऑर्गनेल आहे सेंट्रिओल. हे सेंट्रिओल ह्या न्यूरोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं. ओके, न्यूरॉन जरी डिव्हाइड होत नसला, न्यूरॉन जरी दुसरा न्यूरॉन तयार करू शकत नसला, तरी सेंट्रिओल इज प्रेझेंट इन न्यूरॉन. नाव 2 प्रकारचे ग्रॅन्युल्स असतात न्यूरोप्लाझममध्ये. ग्रॅन्युल्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बारीक बारीक कण असतात ते त्या न्यूरोप्लाझममध्ये. तर हे 2 प्रकारचे कण असतात. पहिलं जे असतं ते मेलॅनिन असतं. मेलॅनिन हे एक पिगमेंट आहे, केमिकल आहे हे एक प्रकारचं. त्या केमिकल पिगमेंटने कलर देण्याचं काम करतो आपण. केमिकल पिगमेंट केमिस्ट्रीमध्ये वापरले जातात आणि केमिस्ट्रीमध्ये वापरून त्याच्यापासून कलर तयार करतात आणि वेगळ्या वेगळ्या रंगाचे मध्ये पिगमेंट असतात. तर हे जे पिगमेंट आहे त्यामध्ये एक पिगमेंट आहे, कोणतं पिगमेंट, मेलॅनिन पिगमेंट. हे मेलॅनिन पिगमेंट जे आहे हे डार्क ब्राऊन कलरचं असतं किंवा ब्लॅक कलरचं असतं मेलॅनिन. ओके, नंतर लिपोक्रोम ग्रॅन्युल्स दुसऱ्या प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे ग्रॅन्युल्स सांगितले मेलॅनिन. तर हे लिपोक्रोम ग्रॅन्युल्स जे आहेत हे दुसऱ्या प्रकारचे ग्रॅन्युल्स असतात. हे येलो किंवा ऑरेंज कलरचे असतात. ओके, हे ऑटोमिक गँग्लियाच्या सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि ॲक्झॉन हिलॉक या रिजनमध्ये हे लिपोक्रोम ग्रॅन्युल्स असतात. ॲक्झॉन हिलॉक म्हणजे काय, तर ॲक्झॉन हिलॉक हे सोमा आणि ॲक्झॉन याच्या मधला जो भाग असतो
जी नेक असते म्हणजे मानेचा भाग, सोमा आणि ॲक्झॉन याच्या मधला मानेसारखा जो भाग असतो असा, त्याला म्हणतात ॲक्झॉन हिलॉक. म्हणजे हे सोमा आहे पूर्ण डोक आणि हा जो आहे तो ॲक्झॉन आहे. तर हा जो नेकचा भाग आहे याला म्हणतात ॲक्झॉन हिलॉक. तर ह्या ॲक्झॉन हिलॉकमध्ये आणि ऑटोनॉमिक गँग्लियामध्ये हे लिपोक्रोम ग्रॅन्युल्स असतात. ॲटोनॉमिक गँग्लिया कुठे असतात? ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये असतात. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम? तर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम किंवा इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम, ही ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते. बरोबर. तर ह्या ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये जे गँग्लिया असतात त्या गँग्लियामध्ये आणि ॲक्झॉन हिलॉकच्या रिजनमध्ये हे लिपोक्रोम ग्रॅन्युल्स असतात. हे येलो आणि ऑरेंज कलरचे असतात. बरोबर. तर असे 2 ग्रॅन्युल्स न्यूरोप्लाझममध्ये असतात, मेलानिन ग्रॅन्युल्स आणि लिपोक्रोम ग्रॅन्युल्स. मेलानिन ग्रॅन्युल हे डार्क ब्राऊन कलरचे असतात किंवा ब्लॅक कलरचे असतात. लिपोक्रोम ग्रॅन्युल्स जे हे येलो किंवा ऑरेंज कलरचे असतात. ठीक आहे. नाव सोमा हे न्यूरॉनचं हेड साईड आहे. न्यूरॉन आपण जर एखादी बॉडी आहे असं आपण कल्पना केली तर न्यूरॉनचं हेड म्हणजे सोमा. आलं लक्षात? न्यूरॉनचं हेड म्हणजे काय? सोमा. हे सोमा ऑक्सिजनचा वापर करतो आणि न्यूट्रियंट्सचा पण वापर करतो. म्हणजे पचलेलं जे अन्न आहे ते पचलेलं अन्न रक्तामधून ह्या न्यूरॉन्सला पण मिळत असतं. तर त्याच्यामध्ये जे न्यूट्रियंट्स असतात त्या न्यूट्रियंट्स त्याचा वापर हे सोमा करतं आणि ऑक्सिजनचा वापर करतं. आणि या ऑक्सिजनपासून आणि या न्यूट्रियंटपासून म्हणजे पचलेल्या अन्नापासून ह्या सोमामध्ये एनर्जी जनरेट होते. म्हणजे ATP मॉलिक्युल्स तयार होतात. आणि हे ATP मॉलिक्युल्स तयार होतात म्हणजे त्यापासून त्या एनर्जीपासून मग सेलचं जे फंक्शन असतं ते फंक्शन होतं आणि सेल जी ती काम करू शकते. कशामुळे काम करू शकते? तर त्या ऑक्सिजनमुळे आणि न्यूट्रियंट्समुळे. आणि हे सोमामध्ये असतं. आणि मग सोमामध्ये एनर्जी तयार होते आणि एनर्जी तयार झाल्यामुळे मग तिथे त्या सेलचं फंक्शन जे आहे ते चालू राहतं. बरोबर. सोमाचा जो शेप आहे तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या न्यूरॉन्समध्ये वेगवेगळ्या शेपचे सोमा असतात आणि ते त्या न्यूरॉनच्या फंक्शनच्या अनुसार बनलेले असतात. ठीक आहे. नाव नेक्स्ट स्लाइड. हे आपण सगळं जे बघितलं ते कशाबद्दल बघितलं? डेंड्रॉन किंवा न्यूरॉनचा पहिला पार्ट म्हणजे सेल किंवा सोमा किंवा सायटॉन. ओके. आता न्यूरॉनचा दुसरा पार्ट कोणता आहे? तर डेंड्राइट्स. बरोबर. न्यूरॉनचा दुसरा पार्ट म्हणजे डेंड्राइट्स. हे डेंड्राइट्स कसे असतात ते आपण पाहूया आता. डेंड्राइट्स जे आहेत हे शॉर्ट फिलामेंट्स असतात. फिलामेंट्स म्हणजे दोऱ्यासारखा भाग किंवा थ्रेडसारखा भाग. शॉर्ट असे दोऱ्यासारखा भाग असतात, फिलामेंट्स असतात. हे सोमापासून निघालेले असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप ब्रांचेस निघतात या डेंड्राइट्सच्या सोमापासून आणि तिथे असं झाडासारखं स्ट्रक्चर तयार होऊन जातं. एक कसं खोड आणि त्या खोडाला इकडे 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 सगळीकडे अशा डेंड्राइट्स निघालेले असतात आणि ते झाडासारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. तर खूप असे शॉर्ट फिलामेंट्स जे आहेत हे शॉर्ट फिलामेंट्स सोमापासून निघालेले असतात. त्यांना म्हणतात डेंड्राइट्स. ओके. त्यांना म्हणतात डेंड्राइट्स. हे स्टाउट असतात म्हणजे एकदम चांगले असतात, पक्के असतात. दोऱ्यासारखा जो भाग आहे तो दोरा एकदम कमकुवत नसतो, लगेच तुटून जातात असं नाही. तर स्टाउट असतात ते. स्टाउट कुठे असतात? तर ॲट देअर बेसेस. म्हणजे जसं झाड बुंध्यापाशी जाड असतं तसं हे डेंड्राइट्स पण बुंध्यापाशी जाड असतात. ओके. बेस पोर्शन जो असतो त्यांचा तो एकदम स्टाउट असतो, जाड असतो, एकदम पक्का असतो. पण पुढे त्याला फांद्या इतक्या फुटत जातात तर त्या फांद्या मग पुढे बारीक होत जातात आणि फांद्या त्याच्या उपफांद्या अशा अनेक फांद्या फुटतात. त्याला म्हणतात रॅमिफिकेशन. म्हणजे एकापासून अनेक ब्रँचेस किंवा अनेक फुटवे फुटत जाणे त्याला म्हणतात रॅमिफिकेशन. तर असे हे डेंड्राइट्स रॅमिफाय झालेले असतात आणि त्याचं रूट लाईट म्हणजे मुळं कसे दिसतात? तर मुळांसारखं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. ते मुळं एकदम बारीक केस मूळ जे असतं किंवा एकदम केसासारखे बारीक जे मुळं असतात ते पूर्ण त्या जमिनीमध्ये पसरतात
तसं हे डेंड्राइट्स पण पसरलेले असतात पूर्ण याच्यामध्ये. सोमापासून हे डेंड्राइट्स असे सगळे बाहेर निघालेले असतात मुळांचा. ओके. आणि याच्यामध्ये मग डेंड्राइटमध्ये जो प्रॉक्सिमल पोर्शन असतो म्हणजे सोमाच्या जवळचा भाग, त्याला प्रॉक्सिमल पोर्शन असं म्हणतात. तो प्रॉक्सिमल पोर्शन हा थिकर असतो आणि जाड असतो. आणि याच्यामध्ये निसेल्स बॉडीज असतात, मायटोकॉन्ड्रिया असतात, न्यूरोफायब्ररली नेटवर्क असतं. प्रॉक्सिमल पोर्शन फक्त जो सोमाच्या जवळचा भाग असतो तिथे फक्त थिकर म्हणजे जाड असा जो आहे तो जाड अशा निसेल्स बॉडीज असतात त्याच्यामध्ये. आणि त्या निसेल्स बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया, निसेल्स बॉडीच्या आसपास मायटोकॉन्ड्रिया पण असतात, न्यूरोफायब्ररली नेटवर्क पण असतं या प्रॉक्सिमल पोर्शनमध्ये. थिकर प्रॉक्सिमल पोर्शन असतो हा डेंड्राइट्सचा, जो सोमाच्या जवळ असतो. याच्यामध्ये हे निसेल्स बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूरोफायब्ररली नेटवर्क असतं. नाव टर्मिनल ट्विग्स जे आहे याला जेम्युल्स असं पण दुसरं नाव आहे. हे मायन्यूट पॉइंटेड किंवा नॉब्ड प्रोजेक्शन्स असतात या डेंड्राइट्स पासून निघालेले. डेंड्राइटच्या पुढच्या भागाला म्हणजे टर्मिनल भागाला, टर्मिनल म्हणजे शेवटचा टोकावरचा भाग, ह्या टोकावरच्या भागावरती फांद्यांवरती ट्विग्स म्हणजे एकदम बारीक बारीक डहाळ्या किंवा फांद्या, तर त्या टर्मिनल त्या फांद्यांच्या डेंड्राइट्सच्या फांद्यांच्या टोकावरती जेम्युल्स असतात. मायन्यूट असतात, हे पॉइंटेड असतात आणि नॉब्ड सारखे प्रोजेक्शन्स असतात. नॉब्ड म्हणजे काय, तसा बटन सारखा भाग. ओके. तर न्यूरॉनच्या शेवटी असतात. ठीक आहे. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि मी तुमच्यासाठी इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आणि रात्रीच आता अपलोडला लावून देईल, तेव्हा तो तुम्हाला उद्या सकाळी पाहायला मिळेल. सो अभ्यास करा, आम्ही तुमच्यासाठी मेहनत करत असतो. सो टर्मिनल ट्विग्सच्या पॉइंटला नॉब्ड प्रोजेक्शन्स असतात आणि जेम्युल्स असतात, मायन्यूट असतात, ते बारीक बारीक असतात, एकदम पॉइंटेड असतात टर्मिनल ट्विग्सवर. ठीक आहे. टर्मिनल जेम्युल्स जे आहेत हे डेंड्राइट्सच्या सरफेसवरती पण असतात. ओके. दे आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ डेंड्राइट्स. म्हणजे डेंड्राइट्स च्या सरफेसवर बाहेरच्या बाजूने आता अशी ही समजा दोरी येतो, इथे 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 सरफेसवरती सगळे असे हे टर्मिनल जेम्युल्स असतात. ओके. नाव हे जे डेंड्राइट्स आहेत हे डेंड्राइट्स लांब असे होत जातात. हे लांब इतके लांब असतात की शेकडो मायक्रोमीटर लांब असतात सोमापासून. हे डेंड्राइट्स जे ते शेकडो मायक्रोमीटर्स म्हणजे 500-600 मायक्रोमीटर लांब असतात आणि खूप लांब लांब असतात. आणि या मग डेंड्राइट्समधून इन्फॉर्मेशन जी आहे सेन्सरी न्यूरॉनकडून जी इन्फॉर्मेशन येते ती या डेंड्राइट्समध्ये येते आणि पूर्ण सेन्सरी न्यूरॉन्सकडून ती सगळी इन्फॉर्मेशन या डेंड्राइट्समधून रिसीव्ह होते. आणि हे साधारणपणे एका वेळेस 1,00,000 सिग्नल सिंगल इंटरन्यूरॉनला पुरवतात. 1,00,000. ओके. हायली ब्रांचड असल्यामुळे डेंड्राइटमधून प्रत्येक ब्रांचमधून 1,00,000 सिग्नल येतात आणि ते एका सिंगल इंटरन्यूरॉनला पुरवत असतात 1,00,000 सिग्नल्स. तर त्याची मॅग्निट्यूड किंवा त्याची ॲम्प्लिट्यूड केवढी मोठी आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. नर्वस सिस्टीम जी फास्ट ॲक्टिंग करते, ती फास्ट ॲक्टिंग कशामुळे करते, तर एकच माणूस तिथे न्यूज घेणारा नसतो. न्यूज घेणारे 1,00,000 लोक एकच न्यूज घेण्यासाठी तिथे टाकलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला लगेच सेन्स होतो आणि त्या सेन्सवरती लगेच त्याची रिॲक्शन होते. आपल्याला कधी पण साप दिसला तर माणूस असा विचार करत नाही की अरे बापरे हा साप आहे, मग हा विषारी असू शकतो, मग हा आपल्याला चावेल, मग हा आपण याच्यापासून मरू शकतो, मग आता पळा, असा इतका थंड विचार करत बसाल माणूस, जो साप येईल आणि चावून घेईल. ओके. आणि याचं रामनाम सत्य होईल. साप दिसल्याबरोबर माणसाला फटकन कळतं की अरे पळा, याच्यापासून दूर व्हा, किंवा काहीतरी हातामध्ये घ्या, त्याला घाबरवा, त्याला पळवा. हे फास्ट ॲक्शन कशामुळे होतं, 1,00,000 डेंड्राइट असल्यामुळे होतं. 1,00,000 डेंड्राइट आपल्याला त्या डोळ्यांमधून सेन्स घेऊन जातात आणि समोर साप आहे आपल्याला कळतं. ओके. सो दॅट इज अ इफिशियन्सी ऑफ नर्वस सिस्टीम. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की इफिशियन्सी आहे.
आपल्याकडे एखाद दुसरा पोलीस पॉईंटवरती उभा असतो, तो पण पोलीस चहा बिया प्यायला जाऊन बसतो आणि इकडे सगळे लोक सिग्नल तोडत असतात, त्यांना काही होत नाही, काही नाही. ते आता इतके पोलीस आपण उभे नाही ठेवू शकत आणि इतके पोलीस एकाच वेळेस त्या पॉईंटकडे बघत नाही बसू शकत. म्हणून आता तिथे मग कॅमेरे लावले की जे 24 तास वॉच ठेवतात आणि आपल्याला कोण सिग्नल तोडतं हे लगेच कळतं. सो दॅट इज ए इफिशियन्सी ऑफ नर्वस सिस्टीम. 1,00,000 सिग्नल एका गोष्टीचे मिळतात आणि एका सिंगल इंटरन्यूरॉनला ते पुरवले जातात आणि त्याच्यापासून मग पुढे आपल्याला त्याची ॲक्शन जी आहे ती होते. ठीक आहे. नाव न्यूरॉन आपण पाहतोय, न्यूरॉनचं जनरल स्ट्रक्चर पाहतोय. न्यूरॉनच्या जनरल स्ट्रक्चरमध्ये आपण न्यूरॉनचे 4 पार्ट बघितले. त्या 4 पार्टमधला पहिला पार्ट तुम्हाला सोमा मी समजून सांगितला, दुसरा पार्ट जो आहे तो डेंड्राइट समजावून सांगितला, तिसरा पार्ट आहे ॲक्झॉन. ओके. त्या न्यूरॉन मधला तिसरा पार्ट आहे ॲक्झॉन. ॲक्झॉन म्हणजे काय आता, तर हा डेंड्राइट सारखाच एक भाग आहे, ही पण एक ब्रांचेस आहे, पण याला रिब्रांचिंग नसतं, ट्री लाईक स्ट्रक्चर नसतं, ही एकच ब्रांच असते फक्त. ओके. ॲक्झॉनमध्ये फक्त एकच ब्रांच असते. एक्सटेन्शन जे सेल बॉडीपासून किंवा सोमापासून 2 प्रकारचे एक्सटेन्शन बाहेर पडलेले असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्टर एक्सटेन्शन जे असतात, त्या शॉर्टर एक्सटेन्शनला आणि जास्त प्रमाणात असलेल्या एक्सटेन्शनला डेंड्राइट्स असं म्हणतात आणि जो एकच सिंगल असतो आणि लांब असतो त्याला ॲक्झॉन असं म्हणतात. ओके. जो सिंगल असतो असा बाहेर निघालेला लांब असतो त्याला ॲक्झॉन म्हणतात. आणि जे आखूड असतात आणि खूप असतात, एकदम बारीक 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 खूप असतात, ते बारीक बारीक आणि खूप असलेले जे त्यांना आपण म्हणतो डेंड्राइट्स. ओके. ॲक्झॉन एकच असतो आणि सिंगल असतो आणि लांब असतो. ओके. शॉर्ट नसतो, लांब असतो. ओके. तर हे जे न्यूरॉन आहे याला एक ॲक्झॉन असतो, प्रत्येक न्यूरॉनला एक ॲक्झॉन असतो आणि तो ॲक्झॉन म्हणजे ट्रंक लाईक असतो, धड असतं, न्यूरॉनचं धड आहे. न्यूरॉनचं धड म्हणजे ॲक्झॉन. न्यूरॉनचं धड म्हणजे काय, ॲक्झॉन. सो न्यूरॉनचं धड आहे आणि ट्रंक लाईक असतो हा ॲक्झॉन आणि प्रत्येक न्यूरॉनला एक ॲक्झॉन असतोच, बिना ॲक्झॉनचा न्यूरॉन नसतो. ठीक आहे. ॲक्झॉनची जी नेक आहे ती सोमाला जॉईन होते. ओके. आणि त्या नेकला म्हणतात ॲक्झॉन हिलॉक. ओके. मी तुम्हाला आधी सांगितलं मागच्या स्लाइडमध्ये की ॲक्झॉन हिलॉक रिजनमध्ये त्या निसेल्स बॉडी असतात. तर ॲक्झॉन हिलॉक म्हणजे काय, तर दॅट इज ए जॉईंट बिटवीन ॲक्झॉन अँड सोमा. सोमा आणि ॲक्झॉनच्या जॉईंटमध्ये जो नेक सारखा पोर्शन असतो, मानेसारखा भाग, त्याला म्हणतात ॲक्झॉन हिलॉक. ओके. सो दॅट इज ए ॲक्झॉन हिलॉक. नाऊ ॲक्झॉन हे थिन नसतात, बारीक असतात, लांब असतात एकदम आणि त्यांची डायमीटर इव्हन असते. डायमीटर म्हणजे व्यास. ॲक्झॉन हिलॉक पाशी हा ॲक्झॉन जितक्या जाडीचा असेल तितकाच मधल्या बाजूला पण असतो, तितकाच शेवटच्या बाजूला पण असतो. म्हणजे त्या ॲक्झॉनचा व्यास जो आहे तो व्यास एकच असतो, तो काही असं कुठे बारीक, कुठे जाड, कुठे एकदम मोठा असा नसतो. तर ॲक्झॉनचा व्यास एकसारखा असतो, इव्हन डायमीटर असतो त्याची, सगळीकडे एकच सारखी. ह्या ॲक्झॉनमध्ये निसेल्स बॉडीज ॲबसेंट असतात. निसेल बॉडीज या ॲक्झॉनमध्ये सापडत नाहीत किंवा त्या ॲक्झॉनमध्ये निसेल्स बॉडीज नसतात. ओके. ॲक्झॉन जे याच्यामध्ये बऱ्याचशा थोड्याफार ब्रांचेस, बऱ्याचशा नाही, ॲक्झॉनमध्ये सम ब्रांचेस कॅन बी देअर आणि त्याला कोलॅटरल्स असं म्हणतात. ॲक्झॉनचं खूप ब्रांचिंग नसतं, रॅमिफिकेशन नसतं, थोड्याशा ब्रांचेस त्याच्यामध्ये असतात आणि त्याला म्हणतात कोलॅटरल्स. ओके. सो दॅट इज ॲक्झॉन. हे जे ॲक्झॉन असतात याचा एंड जो आहे तो टेलोडेंड्रॉनमध्ये होतो. टेलोडेंड्रॉन हा शेवटचा डेंड्रॉन असतो, मोठा असतो जरा, म्हणून त्याला टेलोडेंड्रॉन असं नाव दिलेलं आहे. त्या ॲक्झॉनचं एंड जे आहे ते टेलोडेंड्रॉनमध्ये होतं, म्हणजे एकच असा एक जाड असा असतो आणि त्याच्यामध्ये दॅट इज अ टर्मिनल आर्बोरायझेशन. आर्बोरायझेशन म्हणजे त्या टेलोडेंड्रॉनपासून अजून वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस निघतात थोड्याशा, इतक्या एकदम डेंड्राइट सारखं रॅमिफिकेशन नसतं पण थोडंसं
8-10 ब्रँचेस निघतात आणि त्या मसल्समध्ये किंवा ग्लँडमध्ये जातात आणि सोमापासून आलेला जो स्टिम्युलस आहे तो त्या टिलोडेंड्रॉनमधून त्या आर्बोरायझेशन झालेल्या ब्रँचेसमधून पुढे मसल्सना तो स्टिम्युलस जो आहे तो पास केला जातो. ओके, सो ॲक्झॉन जो आहे त्याचा शेवटचा भाग जो आहे त्या शेवटच्या भागाला म्हणतात टेलोडेंड्रॉन आणि हा टर्मिनल आर्बोरायझेशनचा पार्ट. सोमापासून इकडे सोमा एका साईडला म्हणजे हेड जे आहे ते सोमा आणि टेल जे आहे ते टेलोडेंड्रॉन. ओके, याच्यामध्ये पूर्ण न्यूरॉनची बॉडी असते. ॲक्झॉन जे आहे त्याच्या आजूबाजूला ॲक्झोलेमा असतो. म्हणजे सेलला जसं सेल मेम्ब्रेन असतं तसं ॲक्झॉनला ॲक्झोलेमा असतो. ओके, ते ॲक्झोलेमा म्हणजे ॲक्झॉनच्या आजूबाजूला असलेलं सेल मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड एज ॲक्झोलेमा. याच्यामध्ये ॲक्झोप्लाझम असतं. ॲक्झॉनच्या आतमध्ये ॲक्झोप्लाझम असतं आणि त्या ॲक्झोप्लाझमच्या मध्ये न्यूरोफायब्रिल्स पण असतात आणि ते न्यूरोफायब्रिल्स त्या ॲक्झॉनला सपोर्ट देत असतात. न्यूरोफिलामेंट्स, नंतर मायक्रोट्युब्युल्स, मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट असलेले व्हेसिकल्स. न्यूरोट्रान्समीटर केमिकल्स असतात वेगळ्या प्रकारचे, ते त्या व्हेसिकल्समध्ये भरलेले असतात. अशा व्हेसिकल्स, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोट्युब्युल्स आणि न्यूरोफिलामेंट्स हे या ॲक्झोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे ॲक्झोप्लाझम हा यांच्याने बनलेला असतो. ओके, सो दॅट इज अबाउट ॲक्झॉन. आता सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे चौथा पार्ट, न्यूरॉनचा चौथा पार्ट कोणता, तर ॲक्झॉन टर्मिनल्स. हे पण खूप महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे आणि हे महत्त्वाचं स्ट्रक्चर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. जसं सोमाला महत्त्व आहे की ते सोमा इज अ हेड ऑफ न्यूरॉन, तसं ॲक्झॉन टर्मिनल्स आर द टेल्स ऑफ न्यूरॉन. पायाचं काम चालण्याचं असतं आणि जर आपण चालू नाही शकलो तर एकाच ठिकाणी बसून आपण जास्त काम करू शकत नाही. म्हणून या ॲक्झॉन टर्मिनल्सला पण महत्त्व आहे. ॲक्झॉन टर्मिनल्स आर नथिंग बट द लेग्स ऑफ द बॉडी ऑफ न्यूरॉन. म्हणून ॲक्झॉन टर्मिनल्स हे पण महत्त्वाचे आहे. ॲक्झॉन टर्मिनल्सला टोकावरती बटन्स असतात म्हणून त्याला टर्मिनल बटन्स असं पण नाव दिलेलं आहे. ॲक्झॉन टर्मिनल्स म्हणजेच टर्मिनल बटन्स. ओके, ॲक्झॉन टर्मिनल्स आर टर्मिनल बटन्स पाहिजे तिथे अँड टाकलाय मी, तो काढून टाकू. ठीक आहे, ॲक्झॉन टर्मिनल्स किंवा टर्मिनल बटन्स. हे टर्मिनल बटन्स जे आहेत हे स्मॉलर असतात, म्हणजे लहान असतात, ब्रांचिंग असतात, सोल नसतात, फुगलेले बल्ब लाईक दिसतात ते, म्हणजे बल्ब सारखे गोल फुगलेले असतात आणि स्मॉलर ब्रांचिंग असतं त्याला. ओके, स्टिम्युलस हा सोमापासून येतो, ॲक्झॉनमध्ये जातो आणि ॲक्झॉनमधून टर्मिनल बटन्समध्ये जातो आणि टर्मिनल बटनमधून ग्लँड्स, मसल्स किंवा दुसऱ्या न्यूरॉनमध्ये पास होतो. ओके, हा जो स्टिम्युलस आहे, स्टिम्युलस म्हणजे काय, संदेश. संदेश काय की अरे टाचणी टोचलेली आहे, किंवा अरे समोर साप आहे, किंवा अरे काय छान ढोल वाजतोय, किंवा काय छान थंडी पडलेली आहे. हा जो संदेश आहे हा संदेश त्या सेन्स ऑर्गन्सकडून पहिल्यांदा सोमामध्ये येतो, सोमामधून ॲक्झॉनमध्ये जातो, ॲक्झॉनमधून टर्मिनल बटन्समध्ये जातो आणि टर्मिनल बटन्समधून नियर बाय ग्लँड्समध्ये जातो. मग त्या ग्लँड लगेच आपल्याला ग्लँडमधून घाम यायला लागतो आणि मग गरम आहे बुवा हा संदेश आलेला आहे, मग त्या ग्लँडमधून घाम आला, मग आपल्याला थंड वाटायला लागतं. ओके, किंवा समोर साप दिसलाय असा जर संदेश आला म्हणजे मसल्स, आपल्या पायाच्या मसल्सना संदेश मिळतो की पळा, लगेच पाय पळायला लागतात. दिस इज द वर्किंग ऑफ नर्वस सिस्टीम. ओके, सो स्टिम्युलस जो आलेला असतो किंवा साप आहे समोर, हा स्टिम्युलस आपल्या पहिल्यांदा सोमाला मिळतो, सोमामधून ॲक्झॉनमध्ये येतो, ॲक्झॉनमधून टर्मिनल बटन्समध्ये येतो आणि टर्मिनल बटन्समधून मसल्सना मिळतो आणि मसल्स जे आहेत ते पळतात. ओके, मग माणूस पळतो आणि सापापासून तो बचाव करतो आपला. ओके, सो हा स्टिम्युलस पहिल्यांदा याच्यामध्ये येतो, सोमामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. तिथे आता हे बॅग लाईक स्ट्रक्चर आहेत, सायनॅप्टिक व्हेसिकल्स असं पण याला म्हणतात. ॲक्झॉन टर्मिनल जे त्या ॲक्झॉन टर्मिनलच्या टिपला सायनॅप्टिक व्हेसिकल्स असतात. त्या सायनॅप्टिक व्हेसिकल्स बॅग लाईक दिसतात, पिशवीसारख्या असतात, त्या बॅग लाईक स्ट्रक्चर असतात ॲक्झॉन टर्मिनलच्या टोकावर.
हे काय करतात तर इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायचं काम करतात, दुसऱ्या न्यूरॉनला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम हे करत असतात. ओके, पण असं कधीही होत नाही की मसल्स कडून किंवा ग्लँड कडून किंवा दुसऱ्या न्यूरॉन कडून ॲक्झॉन टर्मिनलमध्ये इन्फॉर्मेशन आली, मग ॲक्झॉन टर्मिनलमधून ॲक्झॉनमध्ये गेली आणि मग ॲक्झॉनमधून सोमामध्ये गेली, असं नाही होत. उलट्या दिशेने कधीही संदेशवहन होत नाही नर्व्हजमध्ये. हे फक्त एकाच दिशेने होतं आणि ते सोमाकडून ॲक्झॉन टर्मिनलकडे एकाच दिशेने ते जातं फक्त. ओके, याला लॉ ऑफ फॉरवर्ड कंडक्शन असं म्हणतात. आपल्या तापी नदीवरती एक पाईप टाकलेला असतो आणि त्या पाईपमधून पाणी धरणगावमध्ये येतं आणि धरणगावच्या टाकीमध्ये पडतं. तर ज्यावेळेस मोटर चालू करतात, तर मोटर चालू करताना इतक्या लांबवरून ते पाणी येत असतं, त्या पाण्याचं वजन असतं आणि त्या पाण्याचा जोर असतो, तर ते पाणी असं उलटं मागे जायला लागतं आणि त्या मोटरवरती दबाव येतो. तर मोटरवरती दबाव येऊन ती मोटर बंद पडू नये म्हणून त्याच्यात नॉन रिटर्न व्हॉल्व्ह बसवलेला असतो. नॉन रिटर्न व्हॉल्व्ह, पाणी उलटं गेलं की तो नॉन रिटर्न व्हॉल्व्ह असा बंद होऊन जातो आणि इकडनं पाणी जायला लागलं की तो असा ओपन होतो. इकडनं पाणी इकडे जाऊ शकतं, असं जाऊ शकतं, पण असं पाणी आला तो असं बंद होऊन जातं, पाणी उलटं जाऊ शकत नाही. सो तसं त्या न्यूरॉनमध्ये ही जी स्टिम्युलस वाहून नेण्याची प्रोसेस आहे, ही स्टिम्युलस वाहून नेण्याची प्रोसेस फक्त एकाच दिशेने होऊ शकते, दुसऱ्या दिशेने होऊ शकत नाही. सोमापासून ॲक्झॉन पर्यंत, ॲक्झॉनपासून टर्मिनल बटन्सपर्यंत आणि टर्मिनल बटनपासून मसल्स, ग्लँड आणि अदर न्यूरॉन्स इकडे ती इन्फॉर्मेशन वाहून नेण्याचं काम होतं, उलटं कधी होत नाही. ओके, याला म्हणतात लॉ ऑफ फॉरवर्ड कंडक्शन. ओके, डेंड्राइट्स जे आहेत ते स्टिम्युलस रिसीव्ह करतात आणि ॲक्झॉन टर्मिनल्स जे आहेत ते तो स्टिम्युलस जो आहे तो डिलिव्हर करतात. डेंड्राइट्स जे आहेत ते स्टिम्युलस रिसीव्ह करतात आणि ॲक्झॉन टर्मिनल हा स्टिम्युलस डिलिव्हर करण्याचं काम करत असतात. ओके, सो अशा रीतीने हा चौथा पार्ट आपण बघितला. ॲक्झॉन टर्मिनल्स किंवा टर्मिनल बटन्स हा न्यूरॉनचा चौथा पार्ट आहे. न्यूरॉन्सचा पहिला पार्ट आहे सोमा, दुसरा पार्ट आहे डेंड्राइट, तिसरा पार्ट आहे ॲक्झॉन आणि चौथा पार्ट आहे ॲक्झॉन टर्मिनल किंवा टर्मिनल बटन. हे लक्षात ठेवा. असं हे जनरल स्ट्रक्चर आहे न्यूरॉन्स. तुम्हाला मी काल बोललो होतो की तुम्हाला न्यूरॉनची एक चांगली फिगर दाखवेल म्हणून मी काढून, पण मी आज विसरलो आणि आज दुसरेच दिवसभर भरपूर कामं होते. त्या कामांमध्ये मी विसरून गेलो ते न्यूरॉनची फिगर काढायला, त्यामुळे ते अजून काही टाकू शकले नाही. उद्या मी तुम्हाला आठवणीने न्यूरॉनची एक फिगर दाखवेल की ॲक्च्युली न्यूरॉन म्हणजे सेल, न्यूरॉन म्हणजे एक नर्व सेल, ती एक नर्व सेल कशी दिसते हे तुम्हाला फिगर मी उद्या एका स्लाईडमध्ये, पुढच्या स्लाईडमध्ये टाकेल आणि त्या स्लाईडमधून आपण मग ते पाहू न्यूरॉन कसा दिसतो. तर अशा रीतीने आज न्यूरॉनचं स्ट्रक्चर मी जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगितलं. दुसऱ्या लेक्चरमध्ये या फिजिओलॉजीच्या आपल्या त्या न्यूरॉन स्ट्रक्चरमध्ये जे 4 भाग असतात ते 4 भाग तुम्हाला डिटेल मी एक पॉईंट मोकळा करून सांगितला. आणि अशा रीतीने आपण आज मग आता थांबूया. पुढचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, ओके, थँक्यू.